मागच्या वेळेस तुम्हाला आपण मागं ज्यावेळेस स्ट्रक्चर ऑफ ॲटम पाहिलं, अणूची संरचना पाहिली, अणूची रचना पाहिली, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती झालं आहे की हे जे काही अणू नावाचा काही जो आहे पदार्थ किंवा जो अणू आहे, अणू म्हणजे काय? अणू म्हणजे काय? अन्वी भोसले का? तिचे पप्पा तिला अणू म्हणतात. नाही सर. तिचे पप्पा तिला अणू म्हणतात. मग नाही. ती का? नाही. अणू म्हणजे काय? ॲटॉम. ॲटॉम म्हणजे काय? तर असा एक लहानातला लहान कण की त्याचं परत काय होत नाही, विभाजन होत नाही, त्याचं डिवायडेशन होत नाही, अशा लहानातल्या लहान कणाला म्हणतात ॲटॉम. आणि या ॲटॉममध्ये 3 लोक राहतात. तसे भरपूर लोक राहतात, पण महत्त्वाचे हे 3 लोक आहेत. कोणकोणते लोक आहेत 3? हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. एक लोक असते प्रोटॉन, आणि तो असतो पॉझिटिव्ह. कशामध्ये? तो पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. दुसरा एक लोक असतो, तो असतो इलेक्ट्रॉन, तो असतो निगेटिव्ह. आणि तिसरा एक लोक असतो, तो असतो न्यूट्रॉन. न्यूट्रॉन म्हणजे काय? न्यूट्रल म्हणजे ना इधर के ना उधर के, ना पॉजिटिव में ना निगेटिव में, ऐसे भी कुछ लोग रहते हैं. हां, ते म्हणतात ना मी सरांकडून आहे ना मी मॅडमकडून आहे, मी तर वरले तेव्हाकडून आहे असं म्हणतात काही काही जण. ठीक आहे. म्हणजे हे न्यूट्रल आहे, हे आपने आपने रहते. हे असा पण एक असतो, हे न्यूट्रलवाले. तर आता इथं तुम्हाला या आकृतीमध्ये जसं दाखवलं आहे, तर हे आहेत निगेटिव्हवाले, ये निगेटिव, 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 ये निगेटिव. अंदर जो है तो वो पॉजिटिव, और जिसके ऊपर कुछ भी चार्ज नहीं है वो न्यूट्रॉन्स. जो अंदर यहाँ पे जो है वो क्या है? प्रोटॉन है और न्यूट्रॉन है. म्हणजे एखाद्या ॲटमच्या पोटामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. काय असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. आणि त्याच्या या आपण म्हणू शकतो की बाजूवर बाहेर हे इलेक्ट्रॉन काय करत राहतात? डान्स करत राहतात. काय करत राहतात? डान्स करत राहतात. हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह वाले, अरे हम निगेटिव्ह वाले हे बोल के ते डान्स करतात. असे हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम तुम्हाला माहीत झालेलं आहे. आज त्याच्या पुढे आपण काही लोकांच्या थेअरी पाहणार आहोत. थेअरी जसे की थॉम्सनची थेअरी आहे, जे थॉम्सन आहे, रुदरफोर्ड आहे, नील बोर्स आहे, हे लोकांची थेअरी पाहणार आहोत. हे थोडी थेअरी त्यांची आपण समजून घेणार आहोत, नेमकं काय म्हटलं होतं त्यांनी ॲटमबाबत. ठीक आहे. तर एक दुसरा एक तर ही जी थेअरी आहे ना पोरांनो, मी पुढं आपण शिकणार आहोत, पण आधीच तुम्हाला थोडंसं सांगून देतो की ही थेअरी नील बोर्स नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधली. त्यांचं म्हणणं असं आहे आणि ते म्हणणं जगाने स्वीकारलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की एक ॲटम जर असेल, समजा हा ॲटम आहे आणि हा हायड्रोजनचा ॲटम आहे. अरे ॲटम वेगवेगळे आहेत की नाही? का एकच ॲटम आहे का? वेगवेगळे आहेत. 118 ॲटम आहेत. तसं हा एक अणू आहे आणि हा हायड्रोजनचा आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की हायड्रोजनच्या अणूमध्ये एकच काय असतो? इलेमेंट असतो, किंवा एकच काय असतं ते त्याचं हायड्रोजनचा अणूचा नंबर किंवा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. म्हणून त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन किंवा एक प्रोटॉन असतो. एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन असतो. पण याच्यामध्ये न्यूट्रॉन असतो का? तर नसतो. या हायड्रोजनमध्ये काय नसतो? न्यूट्रॉन नसतो. ठीक आहे. सर समजा असा दुसरा एक अणू काढला मी, दुसरा एक अणू, आणि हे म्हटलं हा एक अणू आहे आणि हा हेलियमचा आहे. तर या हेलियमच्या अणूमध्ये हेलियमचा अणुअंक किती आहे? ॲटॉमिक नंबर 2 आहे. ॲटॉमिक नंबर 2 आहे. म्हणजे काय? तर हेलियमच्या इथे आणि इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि मध्ये 2 प्रोटॉन आहेत. कळतंय? आणि समजा आणखी मी तिसरा एक अणू घेतला, दुसरा कुठला तरी घेतला, आणखीन एक, असा एक अणू घेतला समजा, आणि इथे हा अणू आहे समजूया आपण कार्बनचा. ठीक आहे. कुणाचा आहे हा? कार्बनचा. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6.
कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. म्हणजेच काय गुड बॉय, म्हणजेच काय तर या कार्बनच्या अणूच्या बाहेर असे 6 इलेक्ट्रॉन डान्स करत आहेत. ठीक आहे, मध्ये 6 प्रोटॉन आहेत. पण या नील्स बोरने असं सांगितलंय की आता हे जो मधला लेअर असतो, असे लेअर आहेत, जसे ऑर्बिट आहेत. हे ऑर्बिट मध्ये एक ऑर्बिट असेल, हे मध्ये एक ऑर्बिट असेल आणि मध्ये ऑर्बिट जे आहे तर त्याच्यामध्ये एक सुरुवातीचं जे ऑर्बिट असतं त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. इथे एक 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर बाहेरचं जे आहे त्याच्यानंतरचा 2 नंबरचा जे ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. मग आता कार्बनकडं तरच 6च आहेत. मग आता इथं किती असतील बरं इलेक्ट्रॉन? हे 2 गेले आणि इथं किती असतील मग? 1 2 आणि इथं 3 आणि 4. हा झाला कार्बनचा. कळतंय का? ठीक आहे, म्हणजे काय तर ह्याचे 2च ऑर्बिट आहेत. कार्बनला किती ऑर्बिट आहेत? 2 असं आपण काढू शकतो कुणाचंही. आता मला समजा मला निऑनचा काढायचं आहे. निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 18. निऑन. ऑर्गॉनचा किती आहे? ऑर्गॉनचा किती आहे? निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे बहुतेक. यस, एक्झॅक्टली. किती? 10 आहे. बरं, किंवा आपण घेऊया ऑक्सिजनचा घेऊया. ऑक्सिजनचा किती आहे? 8. ऑक्सिजनचा 8 आहे. हे घ्या, आता मी बनवतोय ऑक्सिजन. ठीक आहे, तर हे सुरुवातीला एक मधच्या त्याचे 8 आहे. आपल्याला माहीत आहे की त्याचं 8 ॲटॉमिक नंबर आहे. तर 8चा 8 आपण बघून घ्या. ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा 8 आहे. ठीक आहे, तर मग आता इथे त्याचे किती असतील? मध्ये 2 असतील. 2 इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटला. दुसरं ऑर्बिट, ये दुसरं ऑर्बिट जरा छोटा करू आपण. छोटा हो जा, नहीं होता है मत हो. हम इधर निकालेंगे. ठीक आहे, इधर एक. हां, आणि इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या ऑर्बिटला 2 इलेक्ट्रॉन असतात. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. एवढं लक्षात येतं का तुम्हाला? त्याच्यानंतर हे दुसरं ऑर्बिट आहे. दुसरं ऑर्बिट म्हणजे कक्षा. हे इतना बडा नको, थोडासा छोटा. हे याच्यामध्ये किती येतं? याच्यामध्ये किती राहणार रे पोरांनो सांगा? या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 बसतात. 8 किती बसतात? 8. पण या ऑक्सिजनकडे आहेतच किती? 8. मग इथं 2 गेले. आता इथं किती बसतील? 6. मग इथं 6 बसून टाकू आपण. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, आता आपण जर आणखीन एक काढला की समजा आणखीन एक लेअर काढू याच्यावर. ठीक आहे, आणखीन एक लेअर काढली मी तेवढी. हां, आणखीन एक लेअर काढली मी, किंवा आणखी एक ऑर्बिट काढला. आणि मग पोरांनो माहिती आहे का, मी ज्यावेळेस तिसरा ऑर्बिट लिहितो ना, तर तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 एवढे इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, मग ह्या नील बोर्सनं ते सांगितलं. हे जे काही ऑर्बिट सांगितलं ना, ॲटॉमिकचं ऑर्बिट हे सांगितलं नील्स बोरनी सांगितलं की पहिला ऑर्बिट असतो त्याच्यामध्ये 2 असतात. दुसरं ऑर्बिट जे आहे त्याच्यामध्ये 8 असतात. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 असतात. चौथ्या ऑर्बिटमध्ये 32 50 असंच ऑर्बिट हे वाढत जातं. ठीक आहे, ही कक्षा वाढत जाते. तर मग त्यांनी सांगितलं की ही कक्षा जी आहे तर 2 मल्टिपल n² असं वाढते. म्हणजे काय? n म्हणजे काय? पहिलं ऑर्बिट मल्टिपल 2 चा स्क्वेअर. हां, 2n² इज इक्वल टू 2 मल्टिपल 2. आणि 1 म्हणजे काय? 1 म्हणजे 1 ऑर्बिट. 1 इथे लिहिला. 1चा वर्ग 2 गुणिले 1 बरोबर 1 नाही 2. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 असतात. त्यानंतर दुसरी ऑर्बिट 2n² इज इक्वल टू 2 मल्टिपल n म्हणजे 2 ऑर्बिट. आता इथलं 2 नंबरचं जेही ऑर्बिट असेल त्या ऑर्बिटची संख्या 2 लिहिलं. 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 मल्टिपल 4 मल्टिपल 2 यानी की 8. त्यानंतर तिसरं ऑर्बिटचं काढू आपण. 2n² इज इक्वल टू 2 मल्टिपल 3 चा स्क्वेअर.
2 मल्टिपल 9, 9 2 जा 18. आपण 4चा काढू आता. अरे समज रे हो क्या तुम लोग. त्यानंतर बघा, हो सर. त्यानंतर 2n चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 मल्टिपल 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 मल्टिपल 4चा स्क्वेअर किती 16. 16 2 जा. अच्छा याचा स्क्वेअर करून इथं काढायचं. क्या बात है, बहुत बढ़िया समज गए तुम लोग. त्यानंतर असं जर म्हणलं मी जर म्हणलं तुम्हाला चला 7 ऑर्बिट नंबर 7चं किती संख्या आहे, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात ते सांगा. तर काय करायचं 2n स्क्वेअर इज इक्वल टू 2 मल्टिपल n स्क्वेअर इज इक्वल टू 2 मल्टिपल किती म्हणले मी 7चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 मल्टिपल 7चा स्क्वेअर 49 आणि इज इक्वल टू 98. समज गए. कोणत्याही ऑर्बिटची अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन काढू शकतो. असं आपल्याला नील्स बोर एकदम बोर आहे काम आहे तुमचं. एकदम बोर काम सांगितलं त्यांनी. पण हे बोर नाही, इंटरेस्टिंग आहे की नाही रे. मजा आ रही की नाही येस की नाही कुली. अरे येते की नाही, मजा येते की नाही. हे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी अशा पद्धतीची आहे असं हे नील्स बोरने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं एक आहे आपल्याला व्हॅलेन्सी नावाचं काहीतरी एक व्हॅलेन्सी एक आहे. तर हे व्हॅलेन्सी काय आहे तर ह्याच्यावरूनच ती व्हॅलेन्सी समजणार आहे. आता याच्यावरून कसं बघा मी सांगतो तुम्हाला, एक लक्ष द्या. कोणताही इलेमेंट असला की त्याला काय करावं वाटतं माहिती आहे, दोस्ती करावी वाटते. प्रत्येक इलेमेंटला असं वाटते की मी कुणासोबत तरी दोस्ती केली पाहिजे. ठीक आहे, मी काय केली पाहिजे, दोस्ती केली पाहिजे. मग मी घेतलो 7 नंबरचा कोण आहे बरं, 5 नंबरचा बोरॉन घेऊ. बोरॉन हां बघा 5 नंबरचा किती आहे तर बोरॉन. आता बोरॉनचं इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन मी करतोय. तर पहिल्यांदा काय करणार मी इथं पहिल्या ऑर्बिटमध्ये किती 2. त्यानंतर दुसरं ऑर्बिटमध्ये किती बसवणार. नाही त्या बोरॉनमध्ये 5च आहेत. 8 बसतात पण त्याच्याकडे 5च आहेत. ठीक आहे, मग आता 3 बसून टाकेल त्याने इथं. किती 3. हे एक इथे आणि इथे असं 3 बसूयात. ठीक आहे, मग पोरांनो हा काय करतो माहिती आहे का, कोणतं पण इलेमेंट एकतर 2च्या जवळ जाईल नाहीतर 8च्या जवळ जाईल. जे 2च्या जवळ आहे ते 2कडे जातील. ठीक आहे, म्हणजे काय होईल, हा त्याला 2 पूर्ण करायचे आहे, याला 2 पूर्ण करायचे म्हणजे एक त्याला देऊन टाकायचे. ज्यानं देतो तो श्रीमंत असतो, जो देतो तो श्रीमंत असतो, मग तो पॉझिटिव्ह होतो. समजलं का, जो देतो तो श्रीमंत असतो आणि तो पॉझिटिव्ह होतो. ठीक आहे, मग ह्याने एक दिला हे जे दिला की नाही त्याला म्हणायचं व्हॅलेन्सी. काय म्हणायचं, एक नाही किती पण देऊ, 1 2 3 4 पर्यंत देऊ शकतात कोणी पण किंवा घेऊ शकतात. आणि जो घेतो तो निगेटिव्ह होतो. ठीक आहे, जो घेतो तो काय होतो निगेटिव्ह आणि जो देतो तो पॉझिटिव्ह होतो. ठीक आहे, मग यालाच काय म्हणायचं व्हॅलेन्सी. मग याची व्हॅलेन्सी किती आहे 1 आहे. याची व्हॅलेन्सी 1 आहे. परत आपण 10 नंबरचा आपला कोण आहे निऑन. 9 नंबरचा कोणता आहे फ्लोरीन आहे ना, फ्लोरीन आहे. तर आपण पहिला ऑर्बिट घेऊ. पहिला ऑर्बिट याच्यामध्ये किती बसवू इलेक्ट्रॉन 2. अरे वा क्या बात आहे, बहुत बढ़िया 2. आता हे दुसरं ऑर्बिट आहे. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती बसतात तुम्हाला माहिती आहे, किती बसतात 8 बसतात बेटा. 8 2 8 18 32 2 8 18 32 एवढे तरी 4 तरी 2 8 18 32. ओके, आणि ते 2n स्क्वेअरनं काढता येतं. आता बघा किती राहिलेत आपल्याकडं, 9 मधून 2 गेले 7 राहिले. मग 7चे 7 इथं बसवायचे. 1 2 3 4 मग मी हे सांगितलं 5 हे सांगितलं का तू. ओके 7. ओके गुड, एकदम बरोबर. मला वाटलं 2 त्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये बसतात 8 पण ह्याच्याकडे आहेत 7. 7ला 7 बसून टाकलं याने. आता हा काय करेल, ह्याने बसवले का 7 1 2 3 4 5 6 7 बसवले. आता हा काय करेल, ह्याला आता व्हायचं आहे 8. ह्याला काय करायचे 8च्या जवळ जायचे. 2च्या तर जवळ जाईल
किंवा 8च्या तर जवळ जाईल, 2च्या तर जवळ जाईल किंवा 8च्या. मग आता हा काय म्हणेल, अरे मला तर एकच कमी आहे 8 व्हायला, 8 झाला म्हणजे तो करोडपती झाला असं वाटतं त्याला. ठीक आहे. मग हा काय करेल, दुसऱ्याकडून 1 घेईल मग तो आणि निगेटिव्ह झाला. मग तो निगेटिव्ह झाला. ओके. म्हणून फ्लोरीन आहे ना, तो निगेटिव्ह असतो. फ्लोरीन कधी पण निगेटिव्ह असतो. फ्लोरीनच्या लाईनमधले सगळे निगेटिव्ह असतात. ठीक आहे. तर फ्लोरीन निगेटिव्ह झाला आणि मग काय करतो, हा 1 घेतो, एक कोणतं तरी घेतो इकडून, समजा याच्या कुणाकडून तरी 1 घेतो आणि हा खरं तर क्लोरीनकडून घेतो असतो. तर ठीक आहे. आणि हा इथे 1 घेतो आणि 8 होतात. काय पण करून त्याचं जे ऑर्बिट आहे ते त्यांना कंप्लीट करायचं असतं. ऑर्बिट कितीचं असतं, 2चं असतं, 8चं असतं, 18चं असतं, 32चं असतं. अशा पद्धतीनं जे काय ऑर्बिट आहेत ते ऑर्बिट त्यांना कंप्लीट करायचं असतं. दुसरा एक आहे, समजू एखादं 17 क्लोरीन 17 आहे. ठीक आहे. बघा, ठीक आहे, बघा हे पहिलं, ह्याच्यामध्ये किती बसले, 2. शाबाश. माईक चालू आहे. माईक बंद करा, कोण आहे ते. हे दुसरं आहे काय, याच्यामध्ये किती बसले, दुसरं आहे, 15. नाही बेटा 15 नाही बसणार, 8च बसणार. त्याची कॅपॅसिटीच 8 आहे दुसऱ्याची. हां, दुसऱ्याची 8च कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये 15 नाही बसणार. ओके, वही तो मी बताने वाला था. ठीक आहे. आपल्याकडे आहे 17. ठीक आहे. मग याच्याकडे किती बसले, 1 2 3 4 5 6 7 आणि कुठंतरी एक 8 बसवले बरोबर त्याने. ओके. त्याच्यानंतर तिसरा घेऊ, 2 आणि 8 10 गेले. आता ह्याच्यामध्ये किती बसतील, 15. ह्याच्यामध्ये 7 बसतील, 7 बरोबर. 1 2 3, आता 7च राहिले ना त्याच्याकडे, जेवढे राहील तेवढे बसतील. याच्यामध्ये बसतात 18, पण आता बसतील इथं 7, कारण 18 आहेत का बाकी त्याच्याकडं नाही आहेत. म्हणजे ह्याचे 3 ऑर्बिट आहेत, या फ्लोरीनचे 3 ऑर्बिट आहेत. 1 2 3 4 5 6 7, किती झाले ते, 1 2 3 4 5 6 7 झाले. म्हणजे बघा, पहिल्यामध्ये 2 बसवले, दुसऱ्यामध्ये किती बसवले, तिसऱ्यामध्ये हे झाले 17. म्हणजे हा फ्लोरीन किंवा क्लोरीन जे आहे ना, क्लोरीनचा, मग आता याला किती गरजेचं आहे, 8 व्हायला 1 घेईल आणि हा निगेटिव्ह होईल. 18 व्हायला का, नाही 18 व्हायला, त्याला कंप्लीट 18 व्हायला त्याला. मग तुम्ही 8 बोलले ना. हा ना, पण मग आता हा 18 वाला आहे ना, तो ऑर्बिट इथं 8 कंप्लीट करायच्याला, काही करून 18 होतील ते, 1 घेतला म्हणजे. मग तो निगेटिव्ह झाला. तो निगेटिव्ह झाला. समजलं. समजा आता 1 25चा आहे. आता लास्ट तुम्हाला समजून सांगतो. हां, समजलं, ठीक आहे. नाही तर काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. मला सांगा, हे एक पहिलं ऑर्बिट, त्याच्यामध्ये किती आहे इथं, इलेक्ट्रॉन 2. शाबाश शाबाश. परत दुसरं ऑर्बिट, याच्यामध्ये किती बसतील, आपण 25 घेतोय. हां, 25 घेतोय. हां, 25 बसवायचे आपले, 25. ठीक आहे. याच्यामध्ये किती, 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बसले. ठीक आहे. त्यानंतर 8 आणि 2 10 गेले. हां, ठीक आहे. आता आणखी 15 उरले. ठीक आहे. आता याच्यामध्ये किती बसू मी, हे तिसरं ऑर्बिट किती बसतात, 18 बसतात त्याच्यामध्ये. मग आपण इथं 15 बसू शकतो की नाही, 15 बसू शकतो. मग इथं 15 बसवायचे याच्यामध्ये. याच्यामध्ये किती बसवू शकतो आपण, 15. 1 2 3 4, एकाच मापाची असतात सगळी. पंधरा बसले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बसले. आता मला सांगा, 15 बसले. आता ह्याला अष्टक व्हायला किती कमी आहेत, ठीक आहे. 15 आहेत, 3 कमी आहेत, आहे की नाही. 8 व्हायला त्याला 8. म्हणजे बघा आपण काय केलं, बघा 1 मिनिट, 2 बघा आपण 2 बसवले, त्यानंतर काय बसवले, 8 बसवले आणि इथं 18 बसतात, पण आपण 18 बसवले का
नाही तर 15 बसवले, मग हां तुम्ही उरलं तर. 15 बसले तर मग याच्याकड हां ठीक आहे, याला 3 कमी आहेत 18 व्हायला, आहे की नाही. मग आता काय करेल, हा घेईल, घेतला म्हणजे हा काय झाला, निगेटिव्ह झाला. म्हणजे हा 25वाला जो कोणी आहे तर तो निगेटिव्ह झाला. जो कोणता इलेक्ट्रॉन आहे तर तो एलिमेंट आहे तर तो निगेटिव्ह झाला. अशा पद्धतीचं बोर काम या नील बोरने सांगितलेलं आहे आणि हे त्याच्यावरूनच हे व्हॅलेन्सी मी तुम्हाला सांगितलेली आहे. कळलं का? कुणाकोणाला झोप आली सांगा आणि कुणाकोणाची झोप उडाली सांगा. व्हिडिओ ऑन करा, पटकन व्हिडिओ ऑन करा. किसको किसको नींद आ गई, ये योगेश वाला कौन है, उसको नींद आ गई है शायद, बहुत नींद आ गई है. और ये आपली अनुराधा कुठे गेली, अनुराधा गेली, ठीक आहे, कंटाळून गेली ती. समजलं का रे मी काय काय म्हटलं, समजलं का? हो सर. कुणाकोणाला हो समजलं, सर. कुणाकोणाला समजलं? सर मला. सर मला. सर मला. सर मला. समजलं ना? ठीक आहे. तुम्हाला व्हॅलेन्सी जरी कळली, ठीक आहे, आणि तुम्हाला इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन म्हणजे 2, 8, 18, 32 हे जरी कळलं किंवा तुम्हाला 2n² हे जरी लक्षात राहिलं तरी आजच्या लेक्चरचं सार्थक झालं. हे 2n² 2n² 2 गुणिले 9n n कंसाचा वर्ग हे कुणाकोणाला लक्षात आहे? सर मला. सर मला. सर मला. सर मला. सर मला. सर मला. ठीक आहे. तू कुठं गेली होती बेटा? ते कुठं गेली आली आता सोपान नावाची, कुठं गेली होती नी काय ती काय नाव तिचं? अनुराधा गेली ती बरं, गेली. आताच गेली. झाली सर. काय बरं, तू काय बोलली का समृद्धी तिला? हा ती काय गेली मग समृद्धी? तू काय बोलली का तिला? काय माहिती सर. तू काय बोलली का? नाही ना? नाही सर. चला ठीक आहे, काही बात नाही. चला लिहा, माईक व्हिडिओ बंद करा आणि या इकडे. लिहा, टॉपिक लिहिलेला आहे तुम्ही? टॉपिक लिहिलाय का? स्ट्रक्चर ऑफ ॲटॉम पार्ट 2 आहे की नाही? तर पार्ट 1 पार्ट 2 राहतात ना तसे. लिहा, स्ट्रक्चर ऑफ ॲटॉम. सर हे जे तुम्ही आता व्हॅलेन्सी चार्ट आपल्याला शिकवलं ना, हे आमच्या स्कूलमध्ये 9th ला आहे. क्या बात है, बहुत बढ़िया. बघा तुम्ही 9th आता शिकताय पोरांनो, आणि ज्यांना जड जात असेल ना, मी तुम्हाला आधीच सांगितले, त्यांनी काही थांबायचं नाही. ज्यांना चांगलं वाटत असेल, मस्त वाटत असेल, एंटरटेन ज्यांचं होत असेल त्यांनी करायचं. काय नाहीतर काही सायन्स आलं तर तुम्ही नाही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. चला लिहा. तर जब सब्जेक्ट जीके ना, सब्जेक्ट जीके, टॉपिक स्ट्रक्चर ऑफ ॲटॉम. याच्यावरूनच येतो ना. लिहा आपलं स्टार करा आणि लिहा ॲटॉमिक नंबर. हे लिहून दिलं नाही ना? कधी लिहि
मिडलला नाही, पॉईंट लिहायचे. ॲटॉमिक नंबर इन ब्रॅकेट झेड. ॲटॉमिक नंबरला ब्रॅकेट केला आणि झेड लिहिला. म्हणजे ॲटॉमिक नंबरचा सिम्बॉल काय आहे? झेड आहे. काय आहे? झेड. ठीक आहे. ॲरो ॲटॉमिक नंबरचा सिम्बॉल काय आहे भाऊ? झेड. ठीक आहे. त्याच्या पुढे तर लिहिलं चालेल. हं? त्याच्या पुढे त्या पुढे लिहिलं तरी चालेल. द number of protons or म्हणजे किंवा. इंग्लिश कोणाला अवघड जाते? द नंबर ऑफ प्रोटॉन्स और अनुराधा आहे का? इलेक्ट्रॉन्स. इंग्लिश कुणाला अवघड जाते? पार्थ. पार्थ नाही जात. हे वाच तू. ये द नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स इन एन एटॉम The number of proton or electrons in the number ऑफ. मी लिहिलं ते वाचायचं तू. हां, of the झालं लिहून सगळ्यांचं? हो सर. हो सर. डन सर. element is वाचायचं भाऊ मोठ्याने. called मोठ्याने. atomic number. वरती प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे ना, त्याला पण हायलाईट करा. द नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स in an atom of the elements is called atomic number. खालचे ॲरो एक ॲरो करून लिहा. वाचा. It is तुझा हेडफोन काढून टाक भाऊ. denoted हेडफोन काढून टाक. हेडफोन काढ. आता वाच. आता वाच. इट इज denoted by Z. इट इज डिनोटेड बाय झड. झड या अक्षरानं हे दाखवलं जातं. झालं? दुसरा लिहा. झालं ना?
काय झालं? दुसरं काय पण लिहायचं? हां, दुसरा ॲरो. अकॉर्डिंग टू according to According to Mossless law, Sir, Mossless make a modern periodic table. यस. किसने बताया? Sir, Nishant. व्हेरी नाइस. सर म्हणजे त्यांनीच हा डिस्कवर केला ना ॲटॉमिक नंबर? सर मॉसलेसच्या नंतर नाही, ॲटॉमिक नंबर त्याने डिस्कवर नाही केला, पण त्याने ॲटॉमिक नंबरनुसार या मॉडर्न पिरियोडिक टेबल तयार केला. मेंडेलिव्हने सगळं करून ठेवलं. फक्त मेंडेलिव्हने काय केलं, ते ॲटॉमिक नंबरऐवजी ॲटॉमिक मासनुसार त्याने पिरियोडिक टेबल तयार केला होता मेंडेलिव्हने. मग याने डिस्कवर केला असं नाही म्हणता येणार आपल्याला. ओके, या मोस्टलीने काय डिस्कवर केला नाही. मोस्टलीने आयत्या पिठाच्या भाकरी केल्यात आणि भाकरी असं लावून ठेवल्यात बरोबर थप्पी. ठीक आहे, ज्याला जी खावडल ती खा असं केलं या मोस्टलीने. सगळं काम मेंडेलिव्हने केलंय. काय आले? मोस्टलेस लॉ ॲटॉमिक वाच रे भाऊ. number of an element is more fundamental property. झालं का? अजून आहे. अकॉर्डिंग टू मोस्लेस लॉ ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन ॲटॉमिक मास. त्याच्यामध्ये काय, तर जी काही मूलभूत गुणधर्म आहेत किंवा जी काही वैशिष्ट्ये आहेत एलिमेंट्सची, ती ॲटॉमिक नंबरनुसार आलेली आहेत. कुणाच्या मते? मोस्लेच्या मते, मोस्ले भाऊच्या मते. ओके, मोस्ले भाऊनं एवढंच सांगितलेलं आहे. दॅन फंडामेंटल प्रॉपर्टी तुम्हाला कलरमध्ये लिहायची आहे. दॅन इट्स सर मोरच्या नंतर काय होतं? मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासपेक्षा जी प्रॉपर्टीज आहेत, फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत किंवा जी गुणधर्म आहेत, केमिकल असतील, फिजिकल असतील, ती ॲटॉमिक नंबरनुसार जास्त काय इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरा ॲरो टाका आणि फॉर इझी लिहा. हायड्रोजन,
हायड्रोजनचा झेड काय आहे? झेड म्हणजेच ॲटॉमिक नंबर काय आहे? हायड्रोजन 1 किंवा हायड्रोजन लिहा. हायड्रोजन इज इक्वल टू झेड काय याचा 1. ठीक आहे. त्यानंतर मला सांगा हे पुढं खाली लिहा किंवा खाली लिहा. हे कार्बन सी लिहा कार्बन आणि इथं वरती लिहा ए आणि खाली लिहायचं झेड. म्हणजेच काय कार्बनचा इथं इज इक्वल टू लिहा. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. असंच लिहायचं खाली खाली ओळख करू खाली लिहा. हां काय दाब चालते ना. सी लिहा. सी फॉर कार्बन. हां आली लिहिली. आणि त्याचा कार्बनचा मास किती आहे? 12 आहे. 14 आहे. मास वेगवेगळा राहू शकतो. ते बघू आपण नंतर मासचं काय ते. हां ठीक आहे. हे कळला. आणि हा झेड असंच लिहितात बरं का. झेड खाली लिहितात आणि मास वर लिहितात. मास म्हणजे वजन डोक्यावर असतं की नाही रे? का पायात वजन असतं? डोक्यावरच वजन घेतो ना आपण. काहीतरी घागर वगैरे डोक्यावर उचलून घेतो ना. हे वजन डोक्यावर असतं नाही का? ठीक आहे. लिहा आता. ॲटॉमिक नंबर झालं. आता मास नंबर लिहा स्टार करून. सर मला हायड्रोजन ते कॅल्शियम पर्यंत जे फर्स्ट 20 एलिमेंट्स असतात ना त्यांचे ॲटॉमिक नंबर नाही. क्या बात आहे. बहुत बढिया. जेवढे होईल तेवढे 118 पैकी जेवढे पाठ करता येईल तेवढे करायचं. 118चे 118 जे पाठ करणार त्याच्याकडून त्याला आपल्याकडून बक्षीस भेटणार आहे. म्हणलंय ना मी. सांगितलं ना एकदा. जाहीर केले ना. हो 118 जे एलिमेंट पाठ करेल. आता तुम्ही म्हणाल काय करायची याच्यावरती का पाठ करायची गरज आहे का? नाही तर नाही करू नका. हां सिम्बॉल आहे का? हां आहे ना. मास नंबरला आहे ये. लिहा खाली एरो दाखवून. The sum म्हणजे बेरीज. द सम ऑफ नंबर of protons and प्रोटॉन्सवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. and neutrons yes neutrons. झालं. in हो सर. an atom of the element is called मास नंबर. काय म्हणतात त्याला? ॲटॉमिक नंबर म्हणतात का? ॲटॉमिक नंबर म्हणतात का? नाही. नाही सर. मास नंबर.
दुसरा ॲरो, इट इज डिनोटेड बाय कशाने दाखवतात, कुठल्या अक्षराने दाखवतात मास? ए फॉर मास नंबर. ठीक आहे. मास नंबर. फॉर एक्झाम्पल एरो दाखवा आणि लिहा फॉर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल ओ फॉर ऑक्सिजन. शाबाश, बहुत बढ़िया. आणि इथं लिहिला मी ए आणि इथं लिहिला झेड, म्हणजे इथं लिहिला परत ओ, इथं लिहिला ओचा मास आहे 16 नियर बाय आणि याचा ॲटॉमिक नंबर आहे 8 इज इक्वल टू. मग याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहेत आणि प्रोटॉन किती आहेत? 8 आहेत. हे 8 दिसतंय ते आहेत प्रोटॉन आणि प्लस आणखी त्यामधून 16मधून 8 गेला, 8 राहिला. 8 आहेत. किती आहेत? 8 काय आहे ते न्यूट्रॉन आहेत. मग काय करायचं, कधी पण न्यूट्रॉन काढायचे असला की हे मासमधून हे प्रोटॉन काढून टाकायचं, मग तेवढे न्यूट्रॉन असतात. ओके, इज इक्वल टू 16. इथं लिहायचं न्यूट्रॉन, याला लिहायचं, याला लिहा प्रोटॉन आणि याला लिहा न्यूट्रॉन. कळलं का? मग सर जेव्हा आपल्याला न्यूट्रॉन फाइंड करायचं असेल तर आपल्याला ए मायनस झेड करावं लागेल. अरे क्या बात है, बहुत बढ़िया. ए मायनस झेड म्हणजे काय भेटेल आपल्याला? न्यूट्रॉन भेटेल. मग इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्यामध्ये? इलेक्ट्रॉन किती आहेत? 8. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन. किती आहेत इलेक्ट्रॉन याच्यामध्ये? 8. विसरायचं नाही. इलेक्ट्रॉन प्रोटॉन जेवढे आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत. कळलं का? ज्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तेवढे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असतात. कळतं का? जर मी म्हणलं एका इलेमेंटचे 17 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, तर त्याच्यामध्ये प्रोटॉन पण 17 आहेत आणि इलेक्ट्रॉन पण किती आहेत? 17च आहेत. आणि मी जर म्हणलं त्याचा मास नंबर जर म्हटलं मी, ॲटॉमिक मास नंबर 35 आहे, तर त्याच्यामध्ये न्यूट्रॉन किती असतील? तर ह्या 35 मधून 17 वजा करायचे. किती मग? 16. 18. तर 18 काय झाले मग? न्यूट्रॉन झाले. हां, त्याला करू आपण एक असंच. करा बरं. लिहा फॉर एक्झाम्पल आणखी एक लिहा. क्लोरीन CHLORIN. काढून लिहायचंय का? क्लोरीन ॲरो दाखवून लिहा. क्लोरीन इज इक्वल टू C, इथं लिहिणार मी झेड, इथं लिहिणार ए. क्लोरीनला C नाही लिहिता, काय लिहितात रे? Cl. आणि C कुणाला लिहितात? कार्बन. इज इक्वल टू, आता झेड काय आहे? Cl. Clचा झेड किती आहे?
झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर किती आहे क्लोरिनचा 17 आहे. मग त्याचा ॲटॉमिक मास किती आहे 35 आहे. मग याचे न्यूट्रॉन किती असेल करायचं मग 35 मायनस 17 इज इक्वल टू 18 काय झाला इथे लिहायचं 18 काय झाला तो न्यूट्रॉन झाला. मग इथं तुम्ही लिहू शकता हे किती आहे हा आहे ए मायनस झेड इज इक्वल टू एन म्हणजे काय न्यूट्रॉन. लक्षात राहील का तुमच्या. अरे इतना इजी है रे ये थोड़ा सा अवघड भी है टेंशन मत लो. सर मला समजलं. शाबाश. मग तुम्हाला आणखीन एक सांगू का असंच करता का आणखी एक तुम्ही लोक. हो सर. ठीक आहे लिहा हायड्रोजन खाली लिहा. हायड्रोजनमध्ये किती न्यूट्रॉन आहे ते शोधायचे तुम्हाला. लिहा हायड्रोजन. हायड्रोजन एच म्हणजे हायड्रोजन वरती डोक्यावर लिहायचं ए. सर 0 ना. देखेंगे 0 से हीरो बनेंगे. उसका ए कितना है रे ये कितना है हायड्रोजन पूर्ण चलेगा 1. हायड्रोजन पूर्ण एच लिफर एच म्हणजे सिम्बॉल आहे त्याचा सिम्बॉल माहीत असला लागेल तुम्हाला. 1 आहे. ये झेड कितना है उसका एक ही है. हाँ? 1. ठीक आहे. आता आपण करणार आहोत काय करणार आहोत इज इक्वल टू 1 मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे 1 हे काय आहे ए मायनस झेड बरोबर एन. एन म्हणजे काय न्यूट्रॉन. न्यूट्रॉन किती झाले अरे किती झाले न्यूट्रॉन 0. मी तुम्हाला काय सांगितलं होतं हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नाहीत. आता कसे नाहीत कळलं का असं नाही कसे नाहीत तर असे नाही. ठीक आहे तुम्हाला सांगितलं होतं ना मी हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन किती आहेत भाऊ हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन किती आहेत 0. कितना है 0. 0. बहुत बढ़िया. आणखीन एक टॉपिक लिहा स्टार करून लिहा. आइसोटोप्स. इसको मराठी में लिख लेते क्या जरा कुछ तो. मराठी में क्या बोलते हैं इसको मराठी में क्या बोलते हैं इसको आइसोटोप्स को किसको मालूम है. मराठीमध्ये काही गरज नाही पण लिहून घ्या समस्थानिके. आपको याद रखने का है आइसोटोप ही आइसोटोप आसिटोपी ओके आइसोटोप्स. सर त्यानंतर काय आहे निके समस्थानिके म्हणजेच आइसोटोप्स. आता आइसोटोप म्हणजे काय बघा हायड्रोजन आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. दुसरा एक हायड्रोजन आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. आणखीन एक हायड्रोजन आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. पण त्यांचा मास आहे ना मास 1 2 3 म्हणजे काय आयसोटोप्स म्हणजे असे एलिमेंट की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे ॲटॉमिक मास मात्र वेगळा आहे. त्यांचा ॲटॉमिक मास मात्र डिफरन्स वेगळा आहे. पण त्यांचा ॲटॉमिक नंबर हे खालचे झेड ह्यांचे झेड सारखे आहेत. त्यांचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखे आहेत पण त्यांच्यामध्ये न्यूट्रॉन वेगवेगळे आहेत. आहे की नाही. हां तर हे असे ठीक आहे. समजलं का तुम्हाला. अरे कोणाकोणाला समजलं आयसोटोप म्हणजे काय
सर मला ठीक आहे, आता लिहा सर मला लिहा लिहा. ॲटॉम atoms of the same element having same atomic number. सेम ॲटॉमिक नंबरला काय करायचं तुम्हाला, हायलाईट करायचं. सेम ॲटॉमिक नंबर. बट परंतु डिफरंट मास नंबर्स. आता डिफरन्स मास नंबरला तुम्हाला हायलाईट करायचे. डिफरंट DIFFERENT मास MASS are called numbers are called आर. झालं रे. हो सर. आर कॉल्ड आइसोटोप. समजे आइसोटोप. मग हायड्रोजनला पण आयसोटोप आहेत, क्लोरीनला आहेत, कार्बनला आहेत. आपण कार्बनचे आयसोटोप बघूया. फॉर एक्झाम्पल लिहा, ॲरो दाखवून लिहा फॉर इझी. लिहा आयसोटोप ऑफ कार्बन. इज इक्वल टू, तुम्हाला पुढे जागा असेल तर तुम्ही पुढेच लिहायचे. बघा, एक कार्बन, इथं एक कार्बन, इथं एक कार्बन, 3 कार्बन. हे 6 कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. ॲटॉमिक नंबर 6 आहे. ॲटॉमिक नंबर 6 आहे तिघांची पण. ओके, असं खाली नाही लिहायचं, थोडासा बाजूला लिहायचं, थोडासा असं क्रॉसमध्ये लिहायचं. ठीक आहे, कळला? कधी लिहायचं? इथं लिहायचं असं असं असं. हां, ठीक आहे. आणि याचा जो मास नंबर आहे, मास नंबर, हा मास नंबर याचा आहे 12 आहे, याचा 13 आहे आणि याचा 14 आहे. म्हणजे काय पोरांनो, यांच्यामध्ये न्यूट्रॉन वेगवेगळे आहेत की नाही? न्यूट्रॉन सारखे आहेत का? नाही, न्यूट्रॉन वेगवेगळे आहेत, कमी जास्त आहेत न्यूट्रॉन, आहेत की नाही? कळलं का? मग याला म्हणायचं कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. ठीक आहे, काय म्हणायचं याला? कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. आणि हे जे आहेत आयसोटोप खूप महत्त्वाचे आहेत. या आयसोटोपवरून हे म्हणजे उपयोगात आणले जातात आयसोटोप. कशामध्ये? वेगवेगळ्या सायंटिफिक रिॲक्शनमध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. दुसरं एक लिहा, दुसरं एक आहे आयसोबार. लिहा स्टार करून, आयसोबार, आयसाबार. आयसोबार्स.
आयसोबारला मराठीमध्ये काही लिहिता का? लिहा. समभार. एरो करून लिहा. आता हे आयसोबार म्हणजे काय बघा पोरांनो. हे आयसोबार म्हणजे काय? हां मी सांगतो फक्त लावा. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. हे आर्गॉन आहे आणि हे कॅल्शियम आहे. आयसोबार म्हणजे आयसोबार म्हणजे त्यांचे ये समान म्हणजे त्यांचे मास समान असतात. म्हणजे याचा 40 याचा पण मास 40, पण त्याचा ॲटॉमिक नंबर सेम असेल का? नाही. ॲटॉमिक नंबर सेम असेल का? नाही. ॲटॉमिक नंबर सेम नाही, पण त्यांचा ॲटॉमिक मास ज्याचे सेम आहेत त्याला म्हणायचं आयसोबार. ज्याचा ॲटॉमिक मास समान असतो त्याला काय म्हणायचं? आयसोबार. आयसोबार. ज्याचा मास समान आहे त्याला आयसोबार म्हणायचं. आणि ज्यांचा नंबर ॲटॉमिक नंबर समान आहे त्याला आयसोटोप म्हणायचं. अरे लक्षात राहील का? लक्षात राहील का? नाही राहणार. राहील? कुणाकुणाच्या लक्षात राहील? व्हिडिओ ऑन करा बघू. व्हिडिओ ऑन करा रे. सर माझ्या. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. मला लगेच लक्षात येतं लगेच आहे का नाही लक्षात तुमच्या. सर माझी. सर AR च्या नंतर काय होतं? तू कुठे गेली तर बेटा? ही काय नाव? अंधार कोरडी शिक्षा दिलेली अनुराधा. काय सर? तू कुठे गेली होती? आवाज किती दिला मी? सर रेंज नव्हती. कुठे गेलती? कुठं नाही. रेंज कुठे गेलती? आता आलती का? हो. आता परत जाईल? हां ठीक आहे. हां मला सांगा कुणा लक्षात राहिलं हे काय म्हटलं मी? आयसोबार आणि आयसोटोप. समृद्धी गरीब बिचारी सांगणार यदा. समृद्धी व्हिडिओ बंद कर का केली ग? काय सर? व्हिडिओ ऑन कर बेटा तू. आयसोटॉप आणि आयसोबार समजलं का? कुणाला समजलंय? ईशांत भाऊ सांग बरं तू. ईशांतला समजलं तर सगळ्यांना समजलं समजू आपण. ठीक आहे. आयसोटोप. सर मला थोडं समजलं. तुझ्या एवढं? हो सर. आयसोटोप आणि आयसोबार कोण सांगते? सर मी सांगू? हां 9व्या. सांग जल्दी. सर म्हणजे जे खालचे नंबर असतात ना ते सेम असणार नाही. ओके समजतंय थोडं. ठीक आहे. आणि कोण सांगणार आहे? सर मी सांगू? अन्वी सांग. सर ज्यांचे ॲटॉमिक नंबर सेम असतात त्यांना आयसोटोप म्हणतात आणि ज्यांचे ॲटॉमिक मास सेम असतात त्यांना आयसोबार म्हणतात. अरे क्या बात आहे. बहुत बढ़िया. कळलं का पोरांनो? आयसोटोप म्हणजे काय? ज्याचे ॲटॉमिक नंबर समान असले ते आयसोटोप. आणि ज्याचे मास ॲटॉमिक मास ज्याचे समान आहे त्यांना म्हणायचं आयसोबार. लक्षात राहील? ठीक आहे. हे म्हणजे एक खालचे समास जर असतील हे ॲटॉमिक नंबर म्हणजे, आणि आयसोबार म्हटलं की हे डोक्यावरले जे ये नंबर जर समान असला तर ते आयसोबार. ठीक आहे. चलो कोई बात नाही. व्हिडिओ माईक बंद करा आणि लिहा. एरो दाखवून लिहा. atoms of
atoms of different elements with आयुष नाही ना डिफरंट आयुष नाही का रे पोरांनो डिफरंट atomic numbers but same atomic mass Same mass numbers. but same बस is called isobar. ठीक आहे is called झालं Done, sir. is called लिहिलं का is called isobars. दुसरा एरो करा आणि लिहा फॉर एक्झाम्पल लिहा AR म्हणजे काय ॲर्गॉन ॲर्गॉन आहे आणि त्याला लिहायचं इथं झेड आणि EA बरोबर ॲर्गॉनचा झेड आणि ए काय आहे ॲर्गॉनचा लिहा AR ॲर्गॉन लिहि ना कळलं चालेल का तुझं झेड काय आहे ॲर्गॉनचा 18 आहे आणि त्याचा मास नंबर आहे 40. दुसरं खाली म्हणजे याच्यासाठी हां हे दोघं डिफरंट एलिमेंट्स आहे ते कॅल्शियम आहे CA हे झेड आणि EA इज इक्वल टू CA चा ॲटॉमिक नंबर आहे 20 आणि CA चा काय चाललंय CA चा ॲटॉमिक मास नंबर आहे 40. आणखी एक असं एक आहे हां झालं रे Done, sir. ये हो, sir. याला 20 येते 20 झेड 20. आणखीन एक लिहा आयसोटोन्स नावाचं एक आणखी काय आयसोटोन्स आयसोटोन्स हां याला आयसोटोन्सला काय म्हणतात रे आयसोटोनला काय म्हणतात मराठीमध्ये संभार. अरे संभार आयसोटोन्स ठीक आहे सम न्यूट्रॉन म्हणता येईल सम न्यूट्रॉन
न्यूट्रॉन्स आहे ते, ठीक आहे. असू द्या, काही लिहून नकायला. हे बघा आता हे आयसोटोन्स म्हणजे कसे माहिती आहे का, डिफरंट एलिमेंट आहेत. जसं उदाहरणार्थ आपण म्हणू कार्बन, ऑक्सिजन, हां, आणि दुसरा कुठला पण, यांचे न्यूट्रॉन्स समान असले तर त्याला आयसोटोन्स म्हणायचे. म्हणजे आता कार्बनमध्ये 6 आहे प्रोटॉन आणि ऑक्सिजनमध्ये 8 आहेत, ठीक आहे. आणि याच्यामध्ये हे 12 आहेत, बरोबर. आणि हे किती आहेत, 16 आहेत. आता 16मधून 8 गेला, ह्याचे न्यूट्रॉन किती झाले, 8 राहिली, 8 न्यूट्रॉन. याच्याकडे किती आहेत न्यूट्रॉन, आता ह्याच्याकडे 6 आहेत. मग हे आयसोटोन्स आहेत का, नाहीत. त्यांचे न्यूट्रॉन वजाबाकी केल्यानंतर न्यूट्रॉन कसे आले पाहिजेत, समान आले पाहिजेत. कळलं काय तुम्हाला, अरे कळलं का. जसं उदाहरणार्थ नायट्रोजन आणि ऑक्सिजन. नायट्रोजनचा एलिमेंट आहे 7, ॲटॉमिक नंबर 7 आहे, ऑक्सिजनचा 8 आहे. याच्यामध्ये नायट्रोजनमध्ये त्याचा मास नंबर आहे 15 आणि ऑक्सिजनचा मास नंबर आहे 16. आता यांची जर वजाबाकी केली तर किती येतं इथं, याच्याकडे किती आहेत न्यूट्रॉन, 8. याच्याकडे न्यूट्रॉन किती आहेत, 8. हे झाले दोघं आयसोटोन्स भाऊ. आयसोटोन्स भाऊ झाले. हे न्यूट्रॉन भाऊ झाले. समान न्यूट्रॉन असले ते न्यूट्रॉन भाऊ झाले. सर तुमची स्क्रीन नाही दिसत. नाही दिसत, दिसते सर. अच्छा ठीक आहे, दिसते. तुमचाच काहीतरी प्रॉब्लेम असेल. कोणाचा प्रॉब्लेम आहे तो, अनुराधा, बरोबर ना. चला लिहा. नाही सर. मग कोण आहे तो, लिहा. ॲटॉम्स ऑफ different elements having the, आता हे हायलाइट करायचं तुम्हाला, द सेम काय असेल रे भाऊ, सेम न्यूट्रॉन. same number of neutrons. Are called, तुम्हाला सेम नंबर ऑफ न्यूट्रॉनला हायलाइट करायचे, एवढं हायलाइट करायचे. आयसोटोन. झालं. सर थांबा, तर न्यूट्रॉनच्या नंतर काय, आर कॉल्ड समृद्धी. are called isotones. For example, लिहा. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. आता याच्या कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. आता कार्बनचे
आपण आयसोटोप पाहिले होते 3, आहे की नाही, 12, 13, 14. तर 14 नंबरचा जर आपण घेतला 14, मग एक कार्बन 14 घ्यायचे आपल्याला. त्यानंतर नायट्रोजन 15 घ्यायचे. त्यानंतर ऑक्सिजन 16. ठीक आहे. याच्यामध्ये याची जर वजाबाकी केली, तुम्हाला असं लिहायचे उत्तर खाली, किती येईल रे याची वजाबाकी? किती येते? 8 काय झाले याचे? नायट्रोजन झाले. न्यूट्रॉन झाले. न्यूट्रॉन याच्याकडे किती न्यूट्रॉन आहेत मग? 8 आहेत. याच्याकडे किती न्यूट्रॉन आहेत? 8 आहेत. हां, आणि यांना कॉमन असं करून टाका तुम्ही, हे न्यूट्रॉन्स आहेत. काय ते? न्यूट्रॉन्स. आणि म्हणून याला काय म्हणायचं? आयसोटोन्स. काय म्हणायचं? आयसोटोन्स. समजलं का आयसोटोन्स? अरे आयसोटोन्स समजले का? हो सर. क्या बात है, बहुत बढ़िया. आता व्हॅलेन्सी आहे ना, व्हॅलेन्सी तुम्हाला मी सांगितलेली आहे, पण आपण आता व्हॅलेन्सी नंतर घेऊया.